हे राहणार वेल्याचे संतोष नारायण पाटील हे वेल्याचे रहिवासी शेतकरी आहेत. ते माझे आजोबा आहेत. त्यांचे हे लहान चिरंजीव आहेत. हे सर्व शेती सांभाळतात. आतापर्यंत टमॅट्याचा जो खर्च असेल, खर्च लागवडपासून तर आतापर्यंत तोडणीपासून तर सर्व गोष्टींपर्यंत जो खर्च आहे तो खूप बिकट आहे. लागवडीची तारीख 20 तारीख आहे आणि राहिला विषय तोडा जेव्हापासून चालू झाला आहे हा कमीत कमीत 9 नोव्हेंबरपासून तर एंडपर्यंतपासून चालू झालेला आहे. तर आतापर्यंत आपण 7 तोडे केलेले त्याचे. 7 तोड्यामध्ये कमीत कमी जसं पाहावं तसं खर्चाला म्हणून खर्च निघत नाही आहे. आणि राहिला विषय असा, खर्चामध्ये आतापर्यंत जो खर्च बघितला आपण तो 2 लाखाचा आहे. आणि आता टोमॅटोची परिस्थिती अशी आहे मार्केटला तर 8 ते 9 किलो रुपये हा मार्केटमध्ये विकला जात आहे. तर मला तरी असं वाटतं आहे टोमॅटोच्या शेतीमध्ये मला खर्च म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाटतो आहे. तरी मार्केटमध्ये असो किंवा शेतमालाला जो भाव असो हा योग्य दराने मिळावा अशी अपेक्षा बाळगतो. आणि टोमॅटोची व्हरायटी विरान म्हणून व्हरायटीज आहे. आपला जो टमाटा आहे कुठं जातो विक्रीला? हा आता सुरत मार्केटला जातो. सुरत मार्केटला जातो. मग ते व्यापारी येत असेल घ्यायला इथं? नाही, आपण पोस्ट करतो तो गाडी येते त्यांची. गाडी त्यांची असते. आपण इथून पोच करत असतो. हा. आणि टोमॅटो शेतापासून तर प्रत्येक भाजीपाला मालापर्यंत उत्पन्न घेणे हे संतोष नारायण पाटील हे आजोबा करत असतात. त्यांचे विविध प्रयोग हे शेतीमध्ये चालत असतात. तसंच टोमॅटोसोबत त्यांनी आता वांगे लावलेले आहेत. भाजीचे वांगे आहेत काटेरी, परत भरताचे वांगे आहेत. आता काकडीचे लागवड केलेली आहे. परत गोल भेंडीची लागवड आहे. पपई आहे. खाली टरबूज म्हणून उत्पन्न घेतात ते चांगल्या प्रकारे. असं पूर्ण शेतीमालाला पासून उत्पन्नापासून शेती भाजीपाला हे उत्पन्न घेत असतात. भाजीपाला उत्पन्न घेत असतात आणि विविध प्रयोग माझे आजोबा करत असतात. परंतु हे जो खर्च आहे तो बियाणं फवारणी याचा खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतं का? नाही, परवडत तर नाही. पण एक आता रेग्युलर दैनंदिन दिवसामध्ये आपल्याला जो शेतीपासून भाजीपाला उत्पन्न आहे हे भाजीपाला अत्यावश्यक गरज आहे आताला. त्याच्यामुळं आपण तो उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि उत्पन्न घेत असताना आपण ही आशा बाळगतो की आपल्याला 2 पैसे सुटतील. पण काही विचार असाही असतो की उत्पन्न आपल्याला नाही भेटलं तरी आपलं दैनंदिन भागेल एवढा तरी खर्च निघतो. तो तरी आपल्याला पुरवडत असेल तर आपण ह्या भाजीपाल्याच्या शेतामध्ये आपण उत्पन्न घेऊन आपण 2 पैसे कमवू शकतो. माझा आरक्याचा 1.5 एकराचा प्लॉट होता. शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात चोरट्यांनी जवळजवळ 60 ते 70 क्विंटल माल चोरून नेला. आणि त्याचा सरासरी बाजारभाव किलोला 60 ते 75 रुपये होता. त्याच्यावर काहीतरी पोलिसांनी ॲक्शन घेतला पाहिजेत. किती रुपये झाले असते याचे? त्याचे सरासरी जवळजवळ 2-2.5 लाख रुपये झाले असते. ते चोरी गेले का? हो ना. मी ललित धोंडराम भोसले, सारोळे खुर्द. माझे बंधू जितेंद्र अशोकराव भोसले यांचा 2 एकराचा SSNचा प्लॉट आहे. त्यांचा अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री द्राक्षे चोरून नेलेले आहे. त्यांनी जवळजवळ 20 ते 25 क्विंटल द्राक्षे चोरून नेले. त्याचा आजच्या बाजारभावाप्रमाणे 70 रुपयाने 7-21 2 ते 2.5 लाखाचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे चोरी केलेली आहे त्यांनी. त्यामुळे पोलिसांनी याच्यावर लक्ष द्यावे आणि चोरांचा बंदोबस्त करावा ही आमची मागणी आहे. विनायकनगरचा हा जो जुना शौचालय तोडून नवीन शौचालय बनवून 2 वर्ष झाली, परंतु ह्या 2 वर्षात शौचालय रेडी होऊन सुद्धा चालू केली नाही. इकडची लोक वारंवार येऊन तक्रार करत होते. महापालिकेकडे अर्ज केले, सर्वांनी सह्या करून एक अर्जही केला, पण तरीही कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे येणं आलं. कारण कॉन्ट्रॅक्टरचं काय साठेलोट आहे ते मला माहिती नाही. परंतु माझी एक इच्छा अशी होती की बाबा ठीक आहे, मागच्या पंचवार्षिकमध्ये मी नगरसेवक नव्हतो. आता बॉडी डिझॉल्व झाल्यानंतर ह्या 3 वर्ष होत आले. ह्या 3 वर्षाच्या काळात
जर तुम्ही 2 वर्ष असेच शौचालय बनवून असंच चालू आहे, या शौचालयामध्ये इकडची गंजेडी नशेरी पोरं येऊन हे लोक रात्री माझ्याकडे रात्री 10 वाजता आले. इथला एक कृत्य असा घडला की या शौचालयामध्ये अनैतिक प्रकार घडले. गंजेडी पोरं येऊन महिला ते काय कोण पैसे देऊन महिला आणले असतील, काय कृत्य झालं असं मला माहिती नाही, परंतु यांच्या कंप्लेंटनुसार मग मी तुरंत ऍक्शन मध्ये सकाळी आलो. जी नशेरी पोरं होती त्यांना मी तर फटकवलंच, ते पळून गेले. पण समजा आज पैसे देऊन कुठल्या बाईला मुलीला कुठला आणला असेल, काय कृत्य असेल, कृत्य केलं असतील, जरी ह्या नशेडी पोरांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी आज आमच्या इकडचे जे राहतात स्थानिक लोक रहिवासी आहेत, यांच्या मुली आहेत, लहान लहान मुली आहेत, आता परिस्थिती फार वाईट आहे, तर एखादं कृत्य असं वरती येऊन तिकडे घडला तर याचा सर्वस्व जबाबदार महापालिका घेणार आहे का कोण घेणार आहे? तर ह्यासाठी मी प्रशासनाला मी तुरंत आमचे सहाय्यक आयुक्त गुळसाहेबांना मी विनंती केली की तुम्ही या, मला सोमवारपर्यंत हा शौचालय कुठल्याही परिस्थितीत सोमवारचा मंगळवारपर्यंत चालेल, जर चालू केला नाही तर मी हजारोच्या संख्येनं आपले नवीन आयुक्त यांच्या दलनात संडासचा डब्बा घेऊन मोर्चा काढणार. यंदा पाणीच नाही बरोबर आलं तर पाण्याच्या लयच बारीक लुंगे पडले, हे पडलं. काय करत लावली पण काहीच त्या उत्पन्न झालं नाही ना, पाऊस नाही नसल्याच्या ना. हो ना, स्वतः पुन्हा खुडा लागलो आम्ही. आता यात काय हे तर झडती येणार याच्यात. हो ना, झडती येतच नाही, अशा बारीक लुंग्याला काही झडती येत नाही. यंदा पाणी नाही बरोबर, काय नाही. हो, गेल्या वर्षी झाली 2-3 पोती, पण यंदा चुंगळाभर पण व्हायला मुश्किल आहे. आता यंदा पाणी पाऊस नाही तर ते काहीच नाही, ते बारीक लुंगी पडले. बरसात कमी असल्याच्यानं कमी बरोबर नाही पीक. वर्षानं बरसात चांगली होते, चांगलं पीक येते. हो, या वर्षी म्हणजे बैलासाठी एवढंच पेरलं होतं आम्ही. पोरायनं हरभरा घातला, चना अर्धा एकर पेरली खायासाठी, पण तेवढी काय बरोबर आली नाही बरसात नसल्याच्यानं. आता याचं काय सांगावं, याला कन्सच नाहीत बरोबर, काय उत्पन्न होईल तुम्हाला दिसा लागलं नाही ना रे. खर्च याचा काय, आता शेती लावलेला खर्च बरोबर काय निघणार आहे. या वर्षी भाव वाढलेच ना, पण जी पब्लिक आहे माठ घ्यायला येते ती आम्हाला अगदी खालच्या स्तराला भाव मागते. त्यांना वाटते ते महागच म्हणजे स्वस्तच पाहिजे, पण सगळं मटेरियल. सध्या साधारण एका माठाची किंमत काय आणि गेल्या वर्षी किती होती? गेल्या वर्षी आता हा माठ त्यांनी आम्हाला 120 दिला, आता 150 दिला. आता मागच्या वर्षी आम्ही हा 200ला विकायचो, बरोबर आहे. आता तो माठ आम्ही 250-300ला विकतो. रांजण मागच्या वर्षी 320 होते, यावर्षी त्यांनी 380 रुपये रांजण लावला. आता हे लग्नाची भांडी, त्याच्यामध्ये पण ते डिस्टेंबर, ऑइल पेंट कलर, त्याला टिकली टुकली, हे आम्ही सुरत वरून माल आणतो त्याला लावायला. आपल्या हिंदू समाजामध्ये हे घेतात देवकोंडीसाठी वगैरे. भाव कशामुळे वाढले? भाव कच्चं मटेरियल वाढलं, त्याच्यामुळे हे भाव वाढले. त्यांना लोकांचा प्रतिसाद काही नाही. एवढं महाग मातीचं असतं भांडं, एवढं महाग मातीचं असतं भांडं, असं करतात ते. आणि जाऊ द्या, एखादी बाई असते तर बुवाला म्हणते राहू द्या, हवा मागच्या वर्षीचा ठेवून द्याल, घेऊ आपण तोच वापरू. पण एखादी असली तर ते म्हणते नाही घ्या, थोडासा छोटा तरी घ्या, 100 वाला तरी घ्या, असे करतात. आधीचे वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. जसं राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात, आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर.